मित्रांनो, गेले 4 दिवस आम्ही खूप मेहनत करतोय आणि 4 दिवसानंतर फायनली तर मित्रांनो कालचा पहिला व्हिडिओ होता माझा आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलात की प्लस आणि मायनस या दोन्ही बाजू असतात धंदा म्हटल्यानंतर. ठीक आहे, कालचा थोडा बॅड पास होता. आज दुसरा दिवस आहे. आज बघूया आज काय आपल्याला मिळते ते. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक्सप्लोररच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजची जाळी वगैरे आपली सगळी कंप्लीटली मारून झालेलं आहे आणि आता खूप वेळ आहे. कारण बघा अजून दिवस मावळला नाही आहे किंवा तांबूस पण अजून लागलेला नाही आहे. तर तोपर्यंत आमची जाळी वगैरे सगळी मारून झालीत व्यवस्थित. तर आता पुढे ज्या ॲक्टिव्हिटीज होतील त्या तुम्हाला दाखवेन नक्की. आणि कालच्याप्रमाणे आजही तोच थरार तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे मासे मिळत आहेत की नाही मिळत बघूया. आपलं लक आज बघूया. चला. आज मित्रांनो समुद्र बघा एकदम शांत आणि शांत आहे. म्हणजे लाटा अजिबात दिसत नाही आहेत, नावापुरती लाटा आहेत फक्त बघा. आणि खूप शांतता वाटते. बोटी तर आहेत आजूबाजूला, सगळ्यांच्या बोटी आहेत. आता दिसणार नाही, पण जशी रात्र होईल तसे सगळ्यांचे लाईट पेटतील आणि तेव्हा आपल्याला समजतील की आपल्या आजूबाजूला किती अजून बोटी आहेत. दिसत आहेत 4-5 बोटी तर साईडने आहेत. म्हणजे या साईडला एक आहे, तिकडे समोर एक दिसते छोटी बोट आणि इथे 2 ते 3 बोटी आहेत. मागे पण एक बोट आहे. तर आता बघूया. आणि समोर दाखवतो थोडं झूम करून. एक कार्गो बोट जाते, बघूया दिसते का. हे बघा केवढी मोठी बोट जाते बघा. हे माल वाहतुकीवाले बोट असतात मित्रांनो. आणि ते त्यांचा विषय काय असतो, भीती कशी वाटते की जाळ्यांवरनं वगैरे जातील तर भीती, म्हणून त्यांच्यापासून थोडंसं सांभाळून राहावं लागतं. म्हणून ते बोटी जेव्हा आपण जाळी मारतो तेव्हा त्याला लुकलुकी म्हणतो आम्ही, ते सिग्नल लाईट त्याला लावले जातात. चला मित्रांनो, रोजच्या प्रमाणे महाकुल गरवाला सुरुवात झालेली आहे. या साईडला मुन्ना बसला आहे माझा भाऊ आणि या साईडला पप्पा बसलेत. तर काल आपल्याला थोडेफार 1.5-2 किलो तरी साधारणतः महाकुल भेटले होते. तर आज बघूया. चंद्र बघा आता थोड्या वेळाने माझ्या मते जेव्हा वरती येईल पूर्ण माथ्यावरती तेव्हा पाणी उभं राहील, म्हणजे फुल हायटाईड होईल. आणि पोटात थोडी आत्ता थोडा वारा लागायला लागला आहे, त्याच्यामुळे थोडीशी अशी रोलिंग होते पोट. तर चला मी थोडा वेळ आता माकुल गिरवतो, बघूया आपल्याला आज किती माकुल भेटतात. मित्रांनो, निसर्ग पण बघा किती चमत्कारी असतो. आज बघा 3 रंगामध्ये तांबूस लागली आहे. वरचा लाल एकदम डार्क लाल आहे, त्यानंतर बघा मध्ये ऑरेंज आहे आणि त्याच्या खाली दिसतो तो थोडासा असा लालसर कलर असा आहे बघा. 3 कलरमध्ये तांबूस लागली आहे. भारी माहोल बनला आहे मित्रांनो. गेला 1 तास आम्ही माकुलसाठी प्रयत्न करत होतो, पण माकुल पण काय आज भेटायला राजी नाही. कारण काल पण बघा आपल्याला पहिले माकुल भेटले नव्हते. थोडासा जाणवलं होतं की हा माकुल आहे असं. आणि त्याच्यानंतर मग 9-9:30 वाजता साधारणतः असे माकुल भेटले. आता वाजले संध्याकाळी 7. तर आज मी आता 8 वाजता ट्राय मारणार आहोत परत माकुलसाठी. तोपर्यंत आम्ही जेवण घेऊया. चला, तर फायनली जेवणाची वेळ झालेली आहे. आणि डब्यामध्ये जे काल आम्ही माकुल पकडले होते ना, त्या माकुलची भाजी आहे. आणि बाजूला हे कुठले मासे आहेत ना, हे मला कमेंट करून सांगा तुम्ही. बघूया किती जण ओळखतात ते. बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण आम्ही आमच्या घरात आवडीने खातो असा मासा आहे तो. आणि काल आपल्याला भेटलेला मासा आहे. बघूया कालचा व्हिडिओ किती जणांनी बघितला आणि किती जण परफेक्टली सांगतात की हा कुठला मासा आहे तो. हे बघा, हे काल भेटलेले मासे आहेत आपल्याला. माकुल पण काल भेटलेली. चला सगळ्यांनी जेवायला या. आणि माहोल बघा मस्तपैकी बांधलेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आता बोटी बघा, इकडे एक बोट दिसते, त्याच्यानंतर साईडला बघा जे लाईटी दिसत आहेत ना, त्या सगळ्या आजूबाजूला बोटी आहेत मित्रांनो. काल आपल्या आजूबाजूला एवढ्या बोटी नव्हतात. आणि समोर जे ग्रीन लाईट पेटते ना समोरच्या, ही आमच्या जाळ्यांचा सिग्नल लाईट आहे. चला सगळ्यांनी जेवायला या. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता थोडा वेळ परत घरीने गरवणार आहे. आणि बघूया आता परत माकुल मिळते की नाही, नाहीतर मग थोडा वेळ आराम. मित्रांनो, माझ्या हातामध्ये बघताय ही गरी आहे माकुलची. याला बघा खाली तारेसारखे दात आहेत. याला जेव्हा ती स्क्विड पकडते येऊन तेव्हा मग ती आपल्याला कॅच होते. तर मित्रांनो, अर्धा तास झाला आम्ही प्रयत्न करत होतो की माकुल पकडायचा, पण एक माकुल अशी जवळ आली, दिसली आणि गेली. पण त्यानंतर काय परत पकडलं नाही. चला आता थोडा वेळ आम्ही आराम करणार आहोत मस्त, एक 10:30-11 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर मग जाळी ओढणार आहोत. तर त्यामध्ये जर काय माकुल वगैरे भेटली तर परत व्हिडिओ चालू होईल. चला.
तर फायनली मित्रांनो 11 वाजून 1 मिनिट झालेले आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही जाळी ओढायला घेणार आहोत. तर त्याच्या आधी पप्पा बघा उठून अगदीच माकुल मस्तपैकी गरवत आहेत, पण अजूनपर्यंत काय माकुल आपल्याला भेटलेली नाही आहे. तर त्यांचे काय प्रयत्न अजून चालूच आहेत. आणि बघा बाकीच्या बोटीचे बघा लाईटी कसे मस्तपैकी जागा मागा भेटलेले आहेत. या साईडला पण काही बोटी आहेत बघा, दाखवतो. चला तर आपण आपली जाळी ओढूया, आपले हँडग्लोव्स घेऊया. पर्यंत काय अवस्था झाली ती बघा, हँडग्लोव्सची एकदम डेंजर अवस्था झाली आहे, 2-3 नाहीत. चला जाळी ओढायला घेऊया. तर फायनली मित्रांनो पप्पांना माणकी भेटली बघा. आणि बराच वेळ झाला, जवळपास हँडग्लोव्स घेतल्यानंतर मी उठल्यानंतर जवळपास 7 ते 8 मिनिटांनंतर माणकी भेटलेली मित्रांनो बघा. मित्रांनो आमची अर्धी जाळी आतापर्यंत ओढून झाली आणि काय मिळाले ते पण तुम्हाला दाखवतो. अर्धी जाळी झाली म्हणजे 13 ते 14 जाळी ओढून झालीत आणि आतापर्यंत आम्हाला काहीच मिळालं नाही मित्रांनो. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की मच्छीमारांची नेहमी चांगली बाजू आपण बघत आलो आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तर ही एक दुसरी बाजू, नाण्याला 2 बाजू असते, एक चांगली एक वाईट. तर ही वाईट बाजू मित्रांनो. गेली 4 दिवस आम्ही मेहनत करतोय पण 4 दिवसात पुरेसं यश काही मिळत नाही आहे. डिझेलाचे पैसे पण येत नाही आहेत. पुढं सांगतो आम्ही घरातली 3 माणसं काम करतोय, मी, माझे वडील आणि माझा भाऊ. ही मच्छीमारांची मित्रांनो खरी बाजू आहे. 4 दिवस मासे मिळतात पण 8 दिवस असे असतात की ते कोणाला नको आहेत, कोणालाच नको आहेत. तर आता थोडा वेळ आराम करू. पप्पांनी माकुलीची गरी टाकली बघा. तर थोड्या वेळ माकुल पकडण्याचा प्रयत्न असेल, बघूया. पुढच्या जाळ्यांवरती तरी नशिबाने साथ दिली पाहिजे अशी अपेक्षा करूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया. पण मित्रांनो एक सांगतो, आता मासे मिळाले नाहीत तर पुढच्या जाळ्यांवरती मिळणार असं पण नाही आहे. नशीब कधीही पलटू शकतं, गेम कधी चेंज होऊ शकतो. त्याच्यामुळे कंटिन्युअसली राहा आणि असाच सपोर्ट करत राहा. चांगल्या वेळेतही आणि वाईट वेळेतही तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर चला मित्रांनो आता परत एक नवीन आशा घेऊन जाळी ओढायला घेऊया आणि बघूया आपल्या नशिबामध्ये काय लिहिलं आहे. नक्कीच नाराज तर होणार नाही. बघूया आता ही पुढची जी जाळी राहिलीत 13-14 जाळी राहिलीत, बघूया त्यावरती काय मिळतं ते. तर मित्रांनो गेले 4 दिवस आम्ही खूप मेहनत करतोय आणि 4 दिवसानंतर फायनली आम्हाला एक इसवण भेटला आहे, एक सुरमई भेटली मित्रांनो. बरोबर देवाची कृपा झाली असं म्हणेन मी. आणि आमच्याकडे एक प्रथा आहे की जेव्हा जेव्हा पहिला इसवण मिळतो तेव्हा त्याला नमस्कार करायचा, म्हणून आपणही त्याला आज नमस्कार करण्यासाठी आलो आहे. खरोखरच मित्रांनो एवढा वेळ थांबून तुम्ही व्हिडिओ बघितलात ना त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पुढे बोलत नाही कारण आवाज पण आता बसला आहे. आणि चला परत एकदा रेडी होऊया. तर मित्रांनो गेल्या 4 दिवसांच्या मेहनतीनंतर फायनली आपल्याला आज काय काय मिळालं हे फायनली एकदा तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा हा सारंगा भेटला होता, हा बघा चांगल्या साईजचा सारंगा आहे. त्याच्यानंतर याला काय म्हणतात ना हे मला कमेंटमध्ये सांगा, कारण आमच्या इथे याला लालमी म्हणतात. एक माकुल आणि एक सुरमई म्हणजेच किंगफिश एक मिळालं आहे. मित्रांनो खरं सांगायचं झालं तर गेले 2 दिवस आपण बघतोय की आता सकाळी मागाशी आपण जेव्हा जाळी ओढली तेव्हा सुरुवाती जाळ्यांना काहीच मिळालं नव्हतं. पण हा समुद्र आहे मित्रांनो, कधीही काही होऊ शकतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.